नाशिकमध्ये अवैध दारू वाहतुकीवर आडगाव पोलिसांचा दणका. 11,22,000चा मुद्देमाल जप्त. नाशिकच्या आडगाव पोलिसांनी अवैध दारू वाहतुकीवर मोठी कारवाई करत किया सोनेट वाहनासह तब्बल 11,22,614 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बळी मंदिर चौक परिसरात गस्त घालत असताना पोलिसांना संशयास्पद पांढरे वाहन दिसले. पोलिसांना पाहून चालकाने वाहन पळवण्याचा प्रयत्न केला, मात्र आडगाव गुन्हे शोध पथकाने पाठलाग करून पार्कसाईड सोसायटीजवळ वाहन पकडले. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये रॉयल स्टॅग, DSP ब्लॅक आणि मॅजिक मूव्हमेंट या मद्याच्या मोठ्या प्रमाणात बाटल्या आढळून आल्या. कारवाईत 9,50,000 रुपयांचे वाहन आणि 1,72,000 रुपयांपेक्षा अधिक किमतीची अवैध दारू जप्त करण्यात आली. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक दिलीप राठोड, पोलीस निरीक्षक गौतम वाबळे, प्रशासन, सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश जगदाळे, पोलीस हवालदार मनोज परदेशी, पोलीस हवालदार दादासाहेब वाघ, पोलीस हवालदार इम्रान शेख, पोलीस हवालदार निलेश काटकर, पोलीस हवालदार शिवाजी आव्हाड, मपोहवा दीपाली शार्दूल, महिला पोलीस हवालदार वैशाली बच्छाव, पोलीस अंमलदार अक्षय गोसावी, योगेश गावित, दीपक भुजबळ, प्रीतम बोराटे, कुणाल राऊत, रवींद्र लिलके, सुमित शिंदे, शक्ती पेंढारकर, मनोज मोरे अशांनी केली आहे. दिनांक 23 ऑगस्ट रोजी आम्ही पेट्रोलिंग करत असताना एक बळी मंदिर चौकात संशयास्पद एक वाहन आम्हाला दिसलं. आम्हाला बघून ते पळून जात असताना पार्कसाईड सोसायटीच्या समोर आम्ही ते वाहन डिटेन केले. वाहनाची तपासणी केली, त्यामध्ये बराचसा अवैधरित्या दारूचा साठा मिळून आला. त्याप्रमाणे आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण सर यांना कळवले. सरांनी कारवाई करण्यास सांगितल्याप्रमाणे ते वाहन आम्ही पंचनामा करून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यामध्ये एक सोनेट कंपनीचे किया सोनेट कंपनीचे वाहन आहे, जवळपास 9,50,000 किमतीचे, आणि 5 ते 6 प्रकारचा वेगवेगळ्या प्रकारचा ब्रँडचा दारूचा साठा मिळून आलाय. त्याची किंमत 1,72,000च्या आसपास आहे. सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण सर, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 मोनिका राऊत मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख सर पंचवटी विभाग व माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही केले.